कारण हा महाराष्ट्राचा इब्रतीचा इज्जतीचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. बघा लोकांना पटल्या, लोक टाळ्या वाजवत आहेत. ही लोकभावना आहे. पण त्यांना लाज वाटते का? गुलामाला मी गुलाम असल्याची लाज वाटली पाहिजे. पण गुलामाला तो गुलाम असल्यावर आनंद मिळत असेल तर आपण काय करणार? ही गुलामी अखंड चालू राहते आणि शेवटी तो गुलाम हा झिजून मरून जातो, संपून जातो. मित्रांनो, या महाराष्ट्राचं चित्र, या देशाचं चित्र अत्यंत भयंकर आहे. मगाशी माननीय कुमार केतकरांनी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत. एकेकाळी महाराष्ट्र या देशाचं नेतृत्व करत होतं. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, हे आम्ही अभिमानानं सांगत होतो. आज महाराष्ट्र हे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झालेलं आहे. कोणी येतो आणि त्या महाराष्ट्राचा पाय पुसण्याला पाय पुसून पुढे जातो, महाराष्ट्र लुटतो, महाराष्ट्राची बदनामी करतोय आणि राज्यकर्ते हे मूग गळून गप्प बसलेले आहेत. अशा वेळेला या राज्याची जनता अपेक्षेनं कोणाकडे पाहत असेल तर ती शिवसेनेकडे पाहते, ती माननीय उद्धव ठाकरेंकडे पाहते, ती आपल्या शिवसेनेच्या संघर्षाकडे पाहते. कारण हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल, हा महाराष्ट्र देशावर असलेली गुलामगिरी, हुकुमशाही संपवेल, ही अपेक्षा देश या महाराष्ट्राकडून पाहतो आहे. आणि मगाशी जे केतकरांनी सांगितले तेच माझं मत आहे. 2024 साली मोदी देशाचे पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. नरेंद्र मोदी खूप गॅरंटी देतात, गॅरंटीज गॅरंटी. आमची गॅरंटी पण आणि वॉरंटी पण आहे. एक्सपायरी डेट संपलेली आहे. कधी निवडणुका घ्या, आपली गॅरंटी आहे, मोदी प्रधानमंत्री नसणार. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काय आहेत त्यांचे मिंधे सगळे ग्रुप्स, गट, हे 220, 225 या आकडा पारच करू शकत नाहीत. आपण सांगितलं मगाशी, महाराष्ट्रामध्ये 35च्या आसपास, 35च्या वर जागा महाविकास आघाडी जिंकते आहे. संपूर्ण कर्नाटक काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड असे अनेक राज्य एक हाती इंडिया म्हणजे आपण सगळे जिंकतो आहोत. भाजपकडे आहे काय घंटा वाजवत बसा? म्हणजे मी राम मंदिराविषयी म्हणतो आहे. प्रभू श्रीरामासाठी लढा आम्ही दिला. आम्ही शिवसेनेला, केतकर साहेब तुम्ही हे मान्य केलं पाहिजे, आपण धर्मनिरपेक्ष आहात. पण हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे आयतुल्ला खोमेनी इराणचा तसं नव्हतं. सगळ्यांना सामावून घेऊन देश पुढे नेणारं हिंदुत्व होतं. थाळ्या बडवणारं, घंटा वाजवणारं